Hello everyone, good morning. Myself Bhusari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivgaon. My subject is hospital and clinical pharmacy. In previous lecture, we started the chapter sterile manufacturing or sterile manufacture. In today's lecture, we will study the remaining points in that chapter. First point, प्रोडक्शन फॅसिलिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये स्टराईल मॅन्युफॅक्चर हा नवीन चॅप्टर सुरू केलेला आहे आणि त्या चॅप्टरमधील रिमेनिंग पॉईंट्स आपण आजच्या या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट स्टडी करायचा आपल्याला प्रोडक्शन फॅसिलिटी. In that production facility, it is not only the quality of raw material that gives best quality product, but also the environment in which the product is manufactured and the manner of manufacturing process plays an important role in delivering the parenteral product. जे स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट किंवा पॅरेंटल मॅन्युफॅक्चरिंग आपण करणार आहोत, तर त्याच्या प्रोडक्शन फॅसिलिटीबद्दल काय सांगितलेलं आहे की क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल इट इज नॉट ओनली जे आपण प्रोडक्शन करत आहोत कशाचं पॅरेंटल प्रोडक्टचं, त्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे, नुसत्या त्या रॉ मटेरियलच्या क्वालिटीवरून बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आपल्याला भेटू शकत नाही. त्यामध्ये काय महत्त्वाचं असतं आणखी तर ऑल्सो द एन्व्हायरमेंट्स इट्स ऑल्सो इम्पॉर्टंट ऑफ ज्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करू ते सुटेबल एन्व्हायरमेंट त्या पॅरेंटल प्रोडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, जी ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपण यूज करतोय का, ती प्रोसेस त्या संदर्भात विशिष्ट प्रकारचा किंवा इम्पॉर्टंट रोल प्ले करते. कशासाठी तर पॅरेंटल मॅन्युफॅक्चरिंगसाठी. काय सांगितलं प्रोडक्शन फॅसिलिटीजमध्ये, इट इज नॉट ओनली द क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल. असं सांगितलं की नुसतं क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल असून उपयोग नाही, गिव्ज बेस्ट क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. नुसतं क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल आपल्याला बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट देऊ शकत नाही, बट ऑल्सो द एन्व्हायरमेंट इन विच प्रोडक्ट इज मॅन्युफॅक्चर. ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणार आहोत, त्याचबरोबर द मॅनर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द डिलिव्हरिंग पॅरेंटल प्रोडक्ट. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ही सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्ले करते. कशासाठी? पॅरेंटल प्रोडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी. देन नेक्स्ट वन, लेआउट ऑफ स्टराईल एरिया. द एंटायर एरिया इज डिव्हायडेड इंटू 5 डिफरंट एरिया. जो लेआउट स्टडी करणार आहोत आपण, त्या लेआउटमध्ये जो एंटायर एरिया आहे पूर्ण, तो कशामध्ये डिवाइड केलेला आहे तर इट इज डिव्हायडेड इंटू 5 डिफरंट एरियाज. जे 5 डिफरंट एरियाज आहे त्यामध्ये डिव्हाइड केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट एरिया आहे क्लीनअप एरिया. एक फ्लो डायग्राम शोईंग द अरेंजमेंट ऑफ डिफरंट एरियाज. जी फ्लो डायग्राम आहे स्लाइडमध्ये, ती अरेंजमेंट शो करते कशाची? स्टराईल एरियाचा. त्यामध्ये फर्स्ट आहे कशामध्ये 5 विभागामध्ये डिवाइड केलेला आहे लेआउट ऑफ स्टराईल एरियाचा. फर्स्ट आहे क्लीनअप एरिया. देन सेकंड वन प्रिपरेशन एरिया. क्लीनअप एरियाच्या वरती प्रिपरेशन एरिया. देन ॲसेप्टिक एरिया, प्रिपरेशन
इनसाइड ऑफ ॲसेप्टिक एरिया, कशा प्रिपरेशनच्या साईडला ॲसेप्टिक एरिया, देन क्वारंटाईन एरिया, ॲसेप्टिक एरियाच्या बाजूला क्वारंटाईन एरिया अँड पॅकेजिंग एरिया, क्वारंटाईन एरियाच्या बिलोला किंवा खाली पॅकेजिंग एरिया, देन स्टोरेज एरिया. हे जे 5 प्रकारात डिवायडेशन केलेलं आहे. एंटायर एरिया इज डिवायडेड इंटू 5 डिफरंट एरियाज. मग ते डिफरंट एरियाज कुठले तर क्लीनअप एरिया, प्रिपरेशन एरिया, ॲसेप्टिक एरिया, क्वारंटाईन एरिया आणि पॅकेजिंग एरिया. हे ते 5 डिफरंट एरियाज आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट स्टडी करूया आपण क्लीनअप एरियाज. दिस एरिया शुड विथस्टँड द इफेक्ट ऑफ मॉइश्चर, स्टीम अँड डिटर्जंट. काय सांगितलं, कशाबद्दल विथस्टँड, तर दिस एरिया शुड बी विथस्टँड द इफेक्ट, कशाचा इफेक्ट, इफेक्ट ऑफ मॉइश्चर, देन स्टीम अँड डिटर्जंट. The next point, this area must be cleanable and precaution must be taken to prevent the growth of microorganism and collection of dust. कसा पाहिजे, क्लीन पाहिजे, त्याचबरोबर कुठल्या प्रकारच्या प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, तर टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ प्रिव्हेंट करणं गरजेचं आहे, आणि कलेक्शन ऑफ डस्ट, जी डस्ट पार्टिकल आहे ते त्याचे पण प्रिव्हेंशन करणं गरजेचं आहे. समजलं, लेआउट ऑफ एरिया और लेआउट ऑफ स्टराइल एरिया. इन दैट layout of sterile area, it is entirely divided into 5 different areas. First, cleanup area, second, preparation area, third one, aseptic area, quarantine area and packaging area. In the flow diagram, we will see all areas. Then second one, preparation area. It is also called as compounding area. Preparation area लाच काय म्हटलं जातं, तर it is also called as compounding area. Since the formula is compounded here, काय केलं जातं इथे, फॉर्म्युला कंपाऊंड केला जातो. तुमचा जो पॅरेंटल प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टच्या संदर्भात जी कंपाऊंडिंग असेल ती कंपाऊंडिंग कुठे केली जाते, प्रिपरेशन एरियामध्ये. आणि काय कंपाऊंड केलं, सिन्स द फॉर्म्युला इज कंपाऊंड हिअर. देन द सेलिंग walls and floors should be constructed similar to the cleanup area. जे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे, जे जसं कन्स्ट्रक्शन क्लीनअप एरियाचं आहे त्या पद्धतीनं त्याच्या सीलिंग असतील, वॉल्स असतील आणि फ्लोअर्स असतील, त्याचं कन्स्ट्रक्शन सिमिलरली कशा पद्धतीने केलेलं आहे, तर क्लीनअप एरियाच्या सिमिलरली केलेलं आहे. The cabinet and counters should be of stainless steel and this should be fitted in such way that they should not catch the dust. त्याच पद्धतीनं कॅबिनेट आणि काउंटर कशाचे पाहिजे, स्टेनलेस स्टीलचे, आणि त्याच्यावर त्यांनी काय केलं नाही पाहिजे, डस्ट त्यावर जमा झाली नाही पाहिजे किंवा डस्ट पार्टिकल त्यांनी कॅच केले नाही पाहिजे. प्रिपरेशन एरिया त्यालाच आपण काय म्हणतो, कंपाऊंडिंग एरिया. त्याचे कन्स्ट्रक्शन ॲज सिमिलर लाईक दॅट क्लीनअप एरिया. देन द कॅबिनेट्स अँड काउंटर्स शुड बी और कशाचे बनलेले आहेत, तर स्टेनलेस स्टील आणि फिटेड इन सच वे दॅट दे शुड नॉट कॅच डस्ट, त्यांनी डस्ट कॅच केली नाही पाहिजे. देन aseptic area. This area should be sealed so that it can be washed and sanitized with disinfectant. कसा असतो हा एरिया, सील so that it can be washed and sanitized with disinfectant. कसा असतो, सॅनिटायझेशन केलेलं असतं आणि डिसइन्फेक्शन यूज केलं असतं. The mechanical equipment to be placed in this area should be kept within stainless steel cabinet. काय केलेलं असतं इथे, तर मेकॅनिकल जे
इक्विपमेंट्स आहेत ते प्लेस केलेले असतात ह्या एरियामध्ये विदिन द स्टेनलेस स्टील कॅबिनेट. पर्सनल शुड बी एंटर दिस एरिया ओनली. कोण पर्सनल एंटर होऊ शकतं दिस एरिया ओनली थ्रू एअरलॉक डोर्स. काय असतात त्याच्यामध्ये एअरलॉक, थ्रू एअरलॉक. द हेपा फिल्टर्स आर यूज इन लॅमिनार एअर फ्लो. लॅमिनार एअर फ्लोसाठी काय यूज केलं जातं तर हेपा फिल्टर्स in which the air flows either horizontally or vertically along parallel lines. त्यामुळे काय होतं जो एअर फ्लो आहे आयदर कसा असतो हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली अलॉंग द पॅरलल लाईन्स. द व्हेलोसिटी ऑफ 100 feet per minute इज द मिनिमम इफेक्टिव्ह एअर व्हेलोसिटी. जी व्हेलोसिटी आहे कशाची तर एअर फ्लोजची व्हेलोसिटी किती आहे 100 फूट पर मिनिट इज द मिनिमम व्हेलोसिटी किती आहे 100 फूट पर मिनिट और 100 ft पर मिनिट इज द मिनिमम इफेक्टिव्ह एअर व्हेलोसिटी. एअर व्हेलोसिटी काय आहे. देन नेक्स्ट पॉइंट requirement used for the manufacturing of parenteral preparation. In that parenteral preparation, various requirement is essential for the manufacturing of parenteral preparation. The following basic requirement are necessary for the manufacturing parenteral preparation. In that first, strict sanitization is necessary throughout tile entire plant. जे सॅनिटायझेशन असेल ते करणं गरजेचं आहे. कशासाठी नेसेसरी आहे थ्रू स्ट्रिक्ट सॅनिटायझेशन इट इज अ नेसेसरी थ्रूआउट द टाईल एंटायर प्लॅन. सॅनिटायझेशन गरजेचं आहे. देन द प्रिपरेशन रूम शुड बी एअर कंडिशन. जी प्रिपरेशन रूम आहे ज्या रूममध्ये आपण प्रिपरेशन कंपाऊंडिंग करणार आहोत ती कशी पाहिजे तर एअर कंडिशन पाहिजे. देन थर्ड रिक्वायरमेंट द फिलिंग अँड सिलिंग रूम शुड बी एअर कंडिशन. जी फिलिंग रूम असेल त्याच पद्धतीनं सिलिंग रूम असेल ती सुद्धा कशी पाहिजे एअर कंडिशनर पाहिजे. देअर शुड बी प्रोव्हिजन फॉर सेपरेट रूम फॉर स्टेरिलायझेशन टेस्टिंग अँड ड्राईंग. स्टेरिलायझेशन आणि टेस्टिंग त्याचबरोबर ड्राईंगसाठी सेपरेट रूम असणं गरजेचं आहे. The finished product should be stored in a separate and clean dry areas. जे फिनिश प्रोडक्ट असतील जे फायनली आपण प्रोडक्ट तयार केलेला आहे तो प्रोडक्ट क्लीन स्टोअर करण्यासाठी सेपरेट रूम पाहिजे. कसा केला पाहिजे स्टोअर तर सेपरेट क्लीन अँड ड्राय एरियामध्ये स्टोअर केला पाहिजे. द sufficient number of sterilizing lamps should be provided in aseptic filling and sealing room to prevent the contamination. Sufficient number चे sterilizing lamp प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. कुठे तर ॲसेप्टिक फिलिंग एरियामध्ये आणि सिलिंग रूममध्ये. कशासाठी तर जे कंटामिनेशन अवॉइड करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी काय गरजेचं आहे स्टेरिलायझिंग लॅम्प. Then separate room where the labeling and packaging of product carried out. सेपरेट रूम असणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी प्रोडक्टला लेबलिंग असेल किंवा पॅकेजिंग करत असेल. देन फिनिश प्रोडक्ट शुड बी स्टोअर सेपरेट अँड क्लीन ड्राय. जे फिनिश प्रोडक्ट आहे ते सेपरेटली कुठे स्टोअर करणार आपण सेपरेट क्लीन एरिया आणि ड्राय एरियामध्ये. रिक्वायरमेंटमध्ये फर्स्ट रिक्वायरमेंट स्ट्रिक्ट सॅनिटायझेशन इज नेसेसरी. देन प्रिपरेशन रूम शुड बी एअर कंडिशन. द फिलिंग अँड सिलिंग रूम शुड बी एअर कंडिशन. देअर शुड बी प्रोव्हिजन फॉर द सेपरेट रूम फॉर sterilization testing and drying. The finished product should be stored in separate clean and dry area. The sufficient number of sterilizing lamps should be provided in the aseptic filling and sealing room to prevent the contamination. Separate room where the labeling and packaging of product carried
out. These are the requirement for the manufacturing of parenteral preparation. The next point, equipments. In that equipments, first, storage equipments of ampoules and vials, ampoules washing and drying, dust proof storage cabinet. इक्विपमेंट कुठले पाहिजे तर फर्स्ट आहे स्टोरेज इक्विपमेंट्स फॉर अँपूल्स आणि व्हायल्ससाठी, देन अँपूल्स वॉशिंग आणि ड्राईंग इक्विपमेंट्स, डस्ट प्रूफ स्टोरेज कॅबिनेट, देन वॉटर स्टील अँड मिक्सिंग टँक्स, फिल्टरिंग इक्विपमेंट्स एक्झाम्पल फिल्टरिंग पास, हॉट एअर स्टेरिलायझेशन असेल, देन फिलिंग अँड सिलिंग युनिट असेल, देन बॅक्टेरियोलॉजिकल फिल्टर्स, सीज फिल्टर आणि एक्झाम्पल सेंटर ग्लास फिल्टर, देन equipment for leak testing, then inspection table, benches for labeling and packing, then storing equipments including refrigerator. कुठल्या कुठल्या पद्धतीचे इक्विपमेंट पाहिजे, फर्स्ट वन स्टोरेज इक्विपमेंट फॉर कोणासाठी अँपूल्स अँड व्हायल्ससाठी, देन अँपूल्स वॉशिंग अँड ड्राईंग मशीन, देन डस्ट प्रूफ स्टोरेज कॅबिनेट, वॉटर स्टील and mixing tanks, filtering equipments example filtering pass, hot air sterilization, then filling and sealing unit, bacteriological filters, sieve filters and center glass filters, inspection table, equipment for leak testing, benches for labeling and packaging or packing, storing equipments including refrigeration. Next point, preparation of bulk solution. Usually facility are provided for preparation of one batch at a time, but whenever more than one batches are undergoing preparation at any one time, then precautions should be taken to avoid the cross contamination. The chemicals to be used in the preparation of bulk solution should be delivered in proper container. जे केमिकल्स आपण कशासाठी प्रोव्हाइड करणार आहोत तर बल्क सोल्युशनच्या प्रिपरेशनसाठी, ते कशामध्ये स्टोअर केलेलं पाहिजे तर प्रॉपर कंटेनरमध्ये डिलिव्हर केलं पाहिजे. इफ द इंजेक्टेड वॉटर इज कलेक्टेड डेली, देन ओनली वन टँक शुड बी यूज्ड फॉर द कलेक्शन. जर इंजेक्टेड वॉटर आपण डेली कलेक्शन करत असेल, देन ओनली वन टँक एक प्रकारचे टँक शुड बी यूज फॉर द कलेक्शन अँड इट शुड नॉट बी अलाउडेड टू स्टँड फॉर मोर दॅन 4 to 6 hours. किती आवर्ससाठी किंवा किती आवर्सपेक्षा जास्त आपण स्टँड करू शकत नाही तर 4 to 6 hours. द स्टरर अँड हिटर अँड स्कूप शुड बी डिझाईन फॉर इझी क्लिनिंग अँड इन्स्पेक्शन. जे स्टरर असेल, हिटर असेल आणि स्कूप असेल, कसे डिझाईन केलेले पाहिजे फॉर इझी क्लिनिंग आणि इन्स्पेक्शन. द हिटिंग मेकॅनिझम शुड बी डिझाईन वेल अवॉइड टू लोकल ओव्हर हिटिंग. कसं मेकॅनिझम पाहिजे, शुड बी डिझाईन वेल अवॉइड अँड लोकल ओव्हर हिटिंग. Thank you everyone. The remaining part of this chapter, the name of chapter is sterile manufacturing. Remaining part of this chapter will be studied in next lecture.